पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु कबीर साहेब की जय। सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे तुका म्हणे नेनु युक्तीच्या खोली मनोनी ठेविली पायी डोळी मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे। आजच्या या प्रस्तुत प्रसंगी सद्गुरु रामदास बाबा कबीर महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणाच्या निमित्त चालू असलेला हा संत परंपरा आणि लोकोत्तर कार्य या प्रवचनमालेच्या तिसऱ्या पुष्पाच्या निमित्ताने संत ज्ञानदेवांचं आणि त्यांच्या परिवाराचं जीवनचरित्र आणि त्यांनी या भूमीमध्ये केलेलं अलौकिक कार्यकर्तृत्व हे आपण आज पाहणार आहोत। ज्ञानदेवांच्या काळी जी परिस्थिती त्याचा ऐतिहासिकत्व काल आपण पाहिलंय। ज्ञानदेवांच्या वंशामध्ये त्यांचे पूर्वज हरिहरपंत होऊन गेले आणि हरिहरपंतांना पुढे रामचंद्र, गोपाळ आणि त्र्यंबक पंत ही संतती निर्माण झाली। त्र्यंबक पंत नामदेव महाराज म्हणतात की त्या वंशातील मूळ पुरुष मानले जातात। भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषाधी तयाची समाधी आपेगावी। आपेगावला पैठणजवळ असलेलं जे आपेगाव आहे तिथे भक्त त्र्यंबक पंतांची समाधी त्या ठिकाणी आहे। आणि त्र्यंबक पंतांना त्यांचे चिरंजीव गोविंद पंत आणि गोविंद पंतांच्या पत्नी निराबाई आणि निराबाई ह्या देवकुळे घराण्यातील कन्या होता आणि त्यांचा आणि गोविंद पंतांचा विवाह झाला। गोविंद पंतांना विठ्ठलपंत ही पुत्र संतती झाली। पण ही जी त्र्यंबक पंतांपासूनची जी परंपरा आहे ही नाथ संप्रदायाच्या उपासनेची परंपरा, शिष्यत्वाची परंपरा आहे। त्र्यंबक पंत गुरु गोरक्षनाथांचे अनुग्रहित होते आणि गोविंद पंत आणि माता निराई या गुरु गहिनीनाथांच्या अनुग्रहित होत्या। म्हणून या परिवारामध्ये, या कुळामध्ये नाथ संप्रदायाचा प्रभाव, उपासना पद्धती, त्याचा अंगीकार आणि त्या कार्याची महती विशुद्ध अंतःकरणाने सेवन करून ती टिकवण्याचा एक वसा या परिवारामध्ये होता आणि तोच वसा निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांपर्यंत क्रमाक्रमाने आला। म्हणून ही नाथ परंपरेची जी गौरवशाली परंपरा त्यांच्या कुळामध्ये होती आणि त्या नाथ परंपरेमध्ये मी पहिल्याच दिवशी सांगितलं की नाथ परंपरेमध्ये भगवान शिव हे पांडुरंगाचं स्मरण करणारे आद्य वारकरी आहेत। म्हणून विठ्ठल भक्ती सुद्धा नाथ संप्रदायामध्ये प्रथमपासून होती आणि म्हणून ज्ञानदेव ही भूमिका सांगताय की सार सार विठोबा तुझे नाम तुझे सार मनोनी शुळपाणी जपता हे वारंवार। म्हणजे आधी भगवान शिव विठोबाचं सतत नामस्मरण करतायत। म्हणून नाथ संप्रदाय आणि भागवत हा रूपी हा वारकरी संप्रदाय याचं उपास्य भगवान विठ्ठल परमात्मा आहे आणि त्याच अनुषंगाने गोविंद पंत आणि निराईंना बराच काल पुत्र संतती नव्हती
आणि त्यांचे सद्गुरू गैनीनाथ महाराज त्यांना त्यांच्या गावी आपेगावी भेटले आणि त्यांनी अंतःकरणातलं दुःख व्यतीत केलं की गृहस्थाश्रम जो आहे तो गृहस्थाश्रम परिपूर्ण करण्यासाठी संतती असावी. त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वाद फलद्रूप झाला आणि गोविंदपंत निराळींना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्यांनी त्या पुत्राचं नाव विठ्ठल ठेवलं. म्हणून ही उपासना ज्ञानदेवांच्या कुळामध्ये परंपरेने विठ्ठल भक्तीची उपासना प्राप्त झालेली होती. विठ्ठलपंत वेद अध्ययन केलं, शास्त्र अध्ययन केलं, निपुण झाले आणि निपुण झाल्यानंतर तीर्थयात्रा करत 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 आळंदी क्षेत्री आले आणि आळंदी क्षेत्री आल्यानंतर या ठिकाणी एक पुरातन असं शिवमंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा असं सिद्ध तपोवन असलेलं सिद्धबेट आणि त्या सिद्धबेटाची मूळ उपासना ज्या ठिकाणी होते ते सिद्धेश्वराचं मंदिर. त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं आणि तिथं पौरोहित्य करणारे, पूजा अर्चा करणारे सिद्धोपंत त्यांची तिथं भेट झाली आणि त्यांना रात्री दृष्टांत स्वप्नामध्ये झाला की सिद्धोपंत आणि त्यांच्या धर्मपत्नींना असा दृष्टांत झाला की त्यांची कन्या रुक्मिणीला आता उपवर झाली आणि तिला योग्य पती विठ्ठलपंतांच्या रूपाने या ठिकाणी प्रगट झालेला आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी मनातली हकीकत सांगितली आणि त्यांनी होकार दिल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचं उभयतांचा विवाह सोहळा अलंकापुरी संपन्न झाला. रामदेव महाराज त्या क्षणाचं वर्णन करतायत की विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी माता उभे स्वयंवराला आणि आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा म्हणून सांगितल्यानंतर कुलदेव स्मरण म्हणती सावधान उभयताचे मन पांडुरंग. दोघांनी कुलदेवता असलेलं आपल्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं. विठ्ठलासी ध्यान रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्तिरया. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. या अनुषंगाने नामदेवराय ह्या गोष्टी सांगतायत की स्वयंवरामध्ये विवाहामध्ये सुद्धा कुलदेवत असलेल्या विठ्ठलाचं विठ्ठलपंतांनी स्मरण केलं आणि आषाढी आणि कार्तिकी त्यांच्या वंश परंपरेने त्यांच्या परिवारामध्ये वारीची परंपरा चालत होती. म्हणून ही विठ्ठल भक्तीची परंपरा त्यांच्या कुळामध्ये विवाहाच्या पूर्वी आणि विवाहानंतर सुद्धा आज तागायत ही चालू आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा विवाह झाला. आपले पिता आणि माता गोविंदपंत निराळींकडे ते गेले आणि तिथून पुन्हा आळंदी क्षेत्री ते आले. इथे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये उपासना साधना त्यांची चालू होती. पण वैराग्य संपन्नता आणि विवेक असलेले तुकोबा फार सुंदर सांगतात, विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नीच्या. विवेक जर नसेल तर वैराग्याला अर्थ नाही. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्ही विठ्ठलपंतांकडे होतं. त्यांना चित्तामध्ये सतत विठ्ठल नामस्मरणाचा टाहो चालला होता. भगवान परमात्म्याचं सदोदित स्मरण चाललेलं होतं. संसारामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं आणि आपल्या पत्नीने रुक्मिणी मातेला सदोदित ते सांगत होते की मला संन्यास घ्यायचा आहे. विरक्ती माझ्या अंतःकरणामध्ये जागृत झाली आणि माझ्या इहलोकीचं जे मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे ती परमोच्च साक्षात्कार मला प्राप्त करून घ्यायचा आहे. ही सारखी भूमिका हा लकडा त्यांनी रुक्मिणी मातेच्या मागे लावला. 22 क्षणी रुक्मिणी मातेने एक वेळेस त्यांना जा म्हणून आज्ञा दिली. पडत्या फळाची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत तडक काशीला वाराणसीला गेले. तिथं पारंपरिक कथेमध्ये रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये ते गेले असं सांगितलं जातं आणि रामानंद स्वामींच्या आश्रमात गेल्यानंतर त्यांना त्यांचं नामाभिधान झालं. चैतन्य म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं नामाभिधान केलं. तिथं ते आपला संन्यास धर्म त्यांनी स्वीकारला आणि त्यांची उपासना त्या ठिकाणी चालू होती.
काही काळामध्येच स्वामी रामेश्वरच्या तीर्थयात्रेला जाण्यासाठी अलंकापूर क्षेत्रामध्ये प्रविष्ट झाले आणि सिद्धेश्वराच्या मंदिराच्या शेजारी जो पिंपळ आहे, आज ज्याला आपण सुवर्ण पिंपळ म्हणतो, तुकोबांनी तर फार त्याचं गोड वर्णन केलंय. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ती सुवर्ण पिंपळ स्वामींची आणि रुक्मिणी मातेच्या भेटीची साक्ष देणारा आज 700 वर्षानंतर सुद्धा तो पिंपळ ज्ञानदेवांच्या संजीवनी समाधी मंदिरासमोर आज आहे. आणि हा प्रसंग गोड प्रसंग झाला. रुक्मिणी माते त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारत होती. स्वामीजी पायरीवर बसलेले आणि स्वामींनी त्या मातेकडे पाहिलं. तिने स्वामींचं दर्शन घेतलं आणि पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला. मातेने मंद स्मित गालामध्ये केलं. स्वामींच्या लक्षात आलं. त्यांनी विचारलं की काय हसण्याचं प्रयोजन काय. तिने सांगितलं, स्वामी आपण आशीर्वाद दिला, आपल्यासारख्या सत्पुरुषाचा साधूचा आशीर्वाद हा कधीच विफल जात नाही, पण या ठिकाणी मला पुत्र संभवणार नाही, संतती संभवणार नाही, कारण माझ्या पतीने संन्यास घेतला ते वाराणसीला. त्यांनी त्याच्याशी हितगुज केलं. हितगुज केल्यानंतर माहिती विचारली आणि त्यांच्या अंतर्ज्ञानाने त्यांना लक्षात आलं की आपल्या आश्रमात असलेला तो चैतन्य आहे, तोच या स्त्रीचा पती आहे. म्हणून माता रुक्मिणी माता आणि सिद्धोपंतांना घेऊन ते वाराणसीला गेले. तीर्थयात्रा अर्धवट ठेवली. त्याचं कारण असं आहे की तरुण वयातल्या स्त्रीचा संसार मोडून तिच्या पतीला संन्यास आश्रमाची दीक्षा दिल्यामुळे स्वामींना असं वाटलं की आपल्यालाही ते पातक भोगायला लागेल आणि म्हणून ते त्यांना घेऊन गेले. आणि उलट झडती घेतल्यानंतर विठ्ठलपंतांची लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, तू स्त्रीचा स्वीकार कर. शास्त्रार्थ झाला की संन्यासानंतर पुन्हा उलट गृहस्थाश्रमात येते का नाही. त्यांनी गुरुआज्ञा म्हणून सांगितलं आणि संसार करण्यासाठी गृहस्थाश्रमामध्ये पुनर्प्रवेश करण्यासाठी गुरुची आज्ञा त्यांनी त्यांना दिली. म्हणून गुरुआज्ञा विठ्ठलपंतांनी प्रमाण मानली आणि विठ्ठलपंत अलंकापूर क्षेत्रामध्ये आले. काही काळ गेला. नामदेवराय एक तप गेलं असं सांगतात. 12 वर्षानंतर त्यांना 4 पुत्र. सद्गुरू निवृत्तीनाथांचा जन्म या अलंकापूर क्षेत्रामध्ये झाला 1273 साली. इसवी सन 1275 संत ज्ञानदेवांचा जन्म झाला. पुढे 2 वर्षांनी संत सोपान काकाचा जन्म झाला आणि पुढे 2 वर्षांनी आदिशक्ती मुक्ताईचा जन्म झाला. ही 4ही भावंड विठ्ठलपंत रुक्मिणी माता त्यांचं संगोपन करत होती. बालपणापासून त्यांना वेदशास्त्राचं ग्रंथांचं अध्ययन देत होती. वय झालं शिक्षणाचं अध्ययनाचं आणि आता त्यांना व्रतबंध म्हणजे मौजीबंधाचा कार्यक्रम व्हावा अशी विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली. पण तत्पूर्वी या परिवाराला समाजाने संन्यासाची मुलं म्हणून आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला समाजाने बहिष्कृत केलेलं होतं. तो कालखंड फार विचित्र होता. वर्णाश्रम व्यवस्थेचं प्राबल्य एवढं माजलं होतं की समाजातील लोकांना स्वतःचं मत, स्वतःचं स्वगत मांडण्याचा अधिकार नव्हता. पांडित्य उपजणारे पंडित धर्मज्ञानी यांच्या हातामध्ये समाज व्यवस्था एकवटलेली होती आणि ते म्हणतील तो शास्त्र निर्णय, ते म्हणतील तो समाज निर्णय अशी अवस्था होती आणि सकल सामान्य जनांना त्यांच्या आज्ञेचं पालन करायला लागत होतं. म्हणून बहिष्कृत असलेला हा परिवार आणि पुन्हा व्रतबंध करून मौजीबंध करून त्यांना पुन्हा द्विज करण्याचा चाललेला खटाटोप विठ्ठलपंतांचा आपल्या पुत्रांसाठी त्यांनी आळंदीच्या ब्रह्मवृंदांकडे मागणी केली. मागणी केल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की तुम्हाला अधिकारच नाही विठ्ठलपंत, तर तुमच्या मुलांना अधिकार प्राप्त होण्याचं कारणच नाही. शास्त्र पाहिले, धर्म पाहिले, धर्मग्रंथ पाहिले, याच्यामध्ये असं कुठेही पुरावा नाही की संन्यासाश्रमामधून मनुष्य गृहस्थाश्रमात येतोय, संसार करतोय, पुत्र संतती निर्माण होती, असं कुठेही आधार नाही. आणि त्यांनी त्याला नकार दिला. मग शास्त्रार्थानंतर चर्चेनंतर असं ठरलं की तुम्हाला आता अधिकार नाही, तुम्ही तर प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. तुमच्या मुलांना द्विजाचा
मौजबंधनाचा अधिकार प्राप्त होणार नाही, पण तुम्ही प्रायश्चित्त जर घेतलं तर मुलांना उपासनेचा अधिकार प्राप्त होईल, हरिनाम संकीर्तनाचा अधिकार प्राप्त होईल. म्हणून या अलंकापूर क्षेत्रामधील धर्ममार्तंडांनी, पंडितांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला बाबांनो देहांत प्रायश्चित्त सुनावलं. हा या महाराष्ट्राच्या नवे नवे हिंदुस्थानच्या धर्मपरंपरेतला सर्वात मोठा काळा दिवस. जो धर्म समाजाच्या उत्कर्षासाठी असतो, मांगल्यासाठी असतो, मानवी जीवन मंगल करण्यासाठी असतो, प्राणीमात्रांच्या सृष्टीमधील यच्चयावतर सर्व जीवांच्या कल्याणासाठी धर्माचं जे प्रयोजन आहे, तो धर्माची गंगा पतनाच्या दिशेने चाललेली या प्रसंगाने आपल्याला पाहायला मिळेल. पण मात्या पित्याचं हृदय हे करुणेचं असतं, हे वात्सल्याचं असतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या मुलांच्या संबंधी असलेली प्रीती, त्यांचं मंगल हे सदोदित चाललेलं असतं. आणि याच न्यायाने त्यांनी ठरवलं की आपल्या मुलांना जर समाजामध्ये राहायचं आहे, त्यांचं जीवन अजून पूर्णतेला जायचं आहे, ही छोटी छोटी मुलं आहेत, समाजाचा तिरस्कार छळ त्यांना सहन होणार नाही. म्हणून त्यांनी मातापित्यांनी निर्णय घेतला की आपण देहांत प्रायश्चित्त करू. पण या मुलांची जबाबदारी कोणावर सोपवायची? समाजाने तर बहिष्कृत केलं, मग जबाबदारी कोणाला सोपवायची? छोटी छोटी मुलं. सद्गुरू निवृत्तीनाथ ज्ञानसंपन्न, तेजसंपन्न झालेले होते. पण तत्पूर्वी एक घटना या परिवारामध्ये घडलेली होती, आणि तीच घटना वारकरी संप्रदायाची प्रस्थापना करण्यासाठी, भागवत संप्रदायाची प्रस्थापना करण्यासाठी सर्वात बीजरूपाने ती घटना या घटनेच्या पूर्वी घडलेली होती. आणि ती घटना आपण सर्वांनी समजली पाहिजे. ही सर्व मंडळी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या तीर्थयात्रेला गेली, आणि नित्य ब्रह्मगिरीच्या पर्वताची श्रावण मासामध्ये असेल ती परिक्रमा चालू होती. आणि परिक्रमा चालू असताना सोसायट्याचा वारा आला, पाऊस आला, विजा कडाडल्या, आणि हे कुटुंब सैरवैर झालं. आणि आडोशा शोधत ही छोटी मुलं, माता पिता शोधत होते. आणि सद्गुरू निवृत्तीनाथ एका गुहेमध्ये शिरले. परिवाराची ताटातूट झाली. विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताई एका बाजूला, आणि निवृत्तीनाथ गुहेमध्ये गेले. गुहेमध्ये जातायत तर पाहतायत एका दगडाच्या शिलेवर भगवान परमात्म्याचं जे तेज धारण केलेले तेजपुंज गुरु गहिनीनाथ महाराज बसलेले ध्यानस्थ. त्या गुहेमध्ये त्यांच्या तेजा आणि प्रभेने ती गुहा उजळून निघालेली. सद्गुरू निवृत्तीनाथांनी पाहिलं, तपस्वी साधू दिसत आहेत. कोणीतरी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, आणि मस्तक ठेवल्यानंतर सद्गुरू गहिनीनाथ महाराजांनी त्यांच्या निवृत्तीनाथांच्या मस्तकावर हात ठेवला, आणि एकांतामध्ये गुह्य उपदेश झाला. आणि तो गुह्य उपदेश झाल्यानंतर ती परंपरा, उपदेशाची परंपरा सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आपल्याला सांगतात. निवृत्ती गैनी कृपा केली पूर्ण, कुळे पावन कृष्ण नामे. की कृष्ण नामाचं मंत्र निवृत्तीनाथ महाराजांना दिला, आणि गहिनीनाथांनी पूर्ण कृपा सद्गुरू निवृत्तीनाथांवर केली. म्हणून निवृत्तीनाथ या परंपरेचा विस्तार सांगताना सांगतात, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लागले सहज स्थिती. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी गेला, गोरक्ष वळला गैनी प्रती. गैनी प्रसादे निवृत्तीनाथार, ज्ञानदेवा सार सोजवली. ही आदिनाथापासून आलेली जी परंपरा आहे, ती परंपरा गहिनीनाथांनी सद्गुरू निवृत्तीनाथांनी दिली ज्ञान, आणि तेच गुह्य ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिलं. म्हणून ही जी घटना, सद्गुरूचा उपदेश आणि सद्गुरूची प्राप्ती, सद्गुरू निवृत्तीनाथांना या
विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या देहांत प्रायश्चित्ताच्या निर्णयाच्या आधी झाली होती. म्हणून विठ्ठल पंतांना मनोमन खात्री पटली होती की आपला मुलगा, आपला पुत्र हा निवृत्ती, हा सबल आहे उरलेल्या 3 पाठीच्या भावंडाचं रक्षण करण्यासाठी. आणि त्यांनी हितगुज केलं. आणि हितगुज केल्यानंतर एकांतामध्ये मध्यरात्रीच्या प्रहरी ते प्रयागाला गेले. आजच्या ज्याला प्रयागराज अलाहाबाद आहे तिथं गेले आणि गंगा यमुनी सरस्वतीच्या त्रिवेणी संगमामध्ये त्यांनी मातापित्यांनी आपलं शरीर गंगेमध्ये प्रयागराजामध्ये समर्पण केलं. बाबा म्हणजे आपल्या कुळाच्या मुलांच्या पुत्रपौत्राधिकांच्या उत्कर्षासाठी मातापित्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ गेलं नाही. हा प्रसंग जेवढा हृदयद्रावक आहे त्याही पुढचा प्रसंग त्या मुलांच्या जीवनातला फार हृदयद्रावक आहे. मातापित्यांचा आश्रय संपल्यानंतर वटवृक्षाच्या खाली पांथिकाला जशी सावली लाभते ती सावली उन्मळून पडली. डोक्यावर छत्र नाही आणि ही मुलं गावामध्ये भिक्षा मागताय. आपला उदरनिर्वाह चाललाय. मातापित्यांनी व्रतबंधाचा जो निर्णय केला होता तो निर्णय व्हावा असं त्यांना वाटत होतं. पण तो निर्णय देण्याची इच्छा बाबांनो या मंडळींना बिलकुल नव्हती. ही मंडळी अशी म्हणत होती की तुम्ही कुळभ्रष्ट आहे, तुम्हाला शास्त्रामध्ये कोणता अधिकार नाही. आणि हा ज्यावेळेस त्यांचा प्रसंग चालू होता त्यावेळेस या धर्मपंडितांनी सांगितलं अलंकापूर क्षेत्रातल्या की तुम्ही पैठणला जा आणि पैठणला गेल्यानंतर त्याचा काही जो उपयोग असेल तुम्हाला मौजबंधनाचा व्रतबंधनाचा म्हणजेच तुमच्या शुद्धीपत्राचा निर्णय हा पैठण क्षेत्रामध्ये होऊ शकतो. आता मोठी समस्या निर्माण झाली की शुद्धीपत्र मागायचंय. निवृत्तीनाथांचं म्हणणं असं होतं की आपण शुद्धीपत्र घेण्याची गरजच नाही, आपण स्वतः शुद्ध आहोत. परमात्म्याच्या नामस्मरणाने सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने आपण त्या स्थितीला प्राप्त झालेलो आहोत. तर आपण शुद्धीपत्र घेण्याचं कारण काय? पण समन्वयवादी ज्ञानदेव म्हणाले प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता. अहो शास्त्राच्या विरुद्ध जर आपण वागलो तर ज्ञानदेव सांगताय की हा प्रत्यवाय आहे. समन्वयवादी ज्ञानदेवांची भूमिका अशी होती की आपली अवस्था जरी पावन अवस्था जरी झाली तरी आपण शास्त्र विहित विरुद्ध वागू नये. म्हणून ज्ञानदेवांनी याच्या संबंधाने ज्ञानदेवीमध्ये गोड सिद्धांत मांडलाय. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाई कर्तव्य असे उरले लोका लागे. समाजामध्ये ज्यावेळेस वागायचे आपल्याला त्यावेळेस आपण त्या अवस्थेला निष्काम अवस्थेला जरी पोचलेलो असेल तरी आपलं कर्तव्य जे आपण ते कर्तव्य केलं पाहिजे. आणि ज्ञानदेव त्याच्या पुढे जाऊन भूमिका सांगतात एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे कर्तव्याचं स्मरण आणि कर्माच्या अनुचरणाची भूमिका सांगताना ज्ञानदेव सांगतात की रूढीप्रिय समाज आहे. आपले वाडवडील जे करतात त्याचंच पुरस्कार त्याचंच आचरण पुढची पिढी करत असते. म्हणून कर्तव्याचा बोध आणि आचरणाची भूमिका ही वडीलधाऱ्या माणसांनी कायम मानली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेवांचा आणि निवृत्तीनाथांचा जो समन्वय झाला आणि ही मंडळी पुढे गेली. बाबांनो पैठणला गेली. ज्ञानदेवांना ज्ञानोबरायांनी बहुतेक सांगितलं असेल की निवृत्तीनाथ महाराज तुमचं मन मान्य आहे, मला जाऊन देऊ. आज तर आपल्याकडे शुद्धीपत्र नाही. मिळालं तर आनंद आहे आणि नाही मिळालं तर आपली जी अवस्था आहे आणि आपला जो निर्णय झाला आहे की आपण आपल्या साधनेच्या द्वारे त्या स्थितप्रज्ञ परमात्म्याच्या भूमिका आपल्या अंतरंगात ठसेल आणि स्थितप्रज्ञ अवस्थेतून देवाचा साक्षात्कार आपल्याला प्राप्त होऊन जगताचा कल्याणाचा जो मार्ग आपण ठरवलाय तो मार्ग आपण निश्चितपणाने या जन्मामध्ये प्राप्त करून घेणार. ही चारही मंडळी पैठणला पोचली. त्यांचे मामा त्या ठिकाणी राहत होते. मामांच्या घरी 4 दिवस राहिले आणि त्या मंडळींना त्यांनी
पत्र दिलं. ब्रह्मसभा भरली पैठण क्षेत्रामध्ये आणि पैठण क्षेत्रामध्ये ती ब्रह्मसभा भरल्यानंतर फार महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रसंग झाला. त्या पंडितांनी सर्वांनी शास्त्रग्रंथ पाहिले. अलंकापूरच्या ब्रह्मवृंदांचं पत्रे या मुलांजवळ होतं. पाहिल्यानंतर त्यांनी निर्णय केला, तुम्ही कुळभ्रष्ट आहे, तुम्ही भारीचं स्मरण करा, सेवा करा समाजाची. तुम्हाला शास्त्रामध्ये शुद्धी देण्याचा अधिकार नाही, व्रतबंधाचा अधिकार नाही, मौजबंधनाचा अधिकार नाही. असं सगळं ऐकल्यानंतर ज्ञानदेवांनी तत्वज्ञानाची चर्चा त्या ब्रह्मवृंदांशी केली. या जगतामध्ये सर्वात्मक ईश्वर आहे आणि ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सिखाचा आरामू. ज्ञानदेवांनी तत्वज्ञानाचं प्रतिपादन केलं आणि ते तत्वज्ञान ज्ञानदेवांनी केल्यानंतर तिथल्या एका पंडितांनी ज्ञानदेवांना आव्हान दिलं आणि सांगितलं, अरे बाहेर तो रेडा चाललाय ज्ञानदेव नावाचा आणि तूही ज्ञानदेव आहे, त्याच्यामधला आत्मा आणि तुझ्यामधला आत्मा एक आहे का? ज्ञानदेव म्हणाले, हो, या पशुमधला आत्मा आणि माझ्यामधला आत्मा एक आहे. फार विलक्षण प्रसंग आहे बाबांनो. हा वारकरी संप्रदायाच्या नव्हे तर जगतातील सर्व पंथ धर्माच्या उपासना पद्धतीच्या परमोच्च आविष्काराचा प्रसंग त्या पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानदेवांनी घडून आणला. आज चमत्कार म्हणून पाहू नका, ही समाजातल्या धर्मसंस्थापकांची भूमिका, समाजातल्या यच्छयावित प्राणीमात्रांचं एकरूप ईश्वराचं असलेलं दर्शवणारा हा प्रसंग ज्ञानदेवांच्या द्वारे त्या ठिकाणी घडला आणि ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. नामदेव महाराज गोड वर्णन करतायत. ज्ञानदेवांनी रेड्याला आज्ञा दिली. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. आणि रेड्याला ऋग्वेदाचा मंत्र म्हणायची आज्ञा दिली आणि रेड्यांनी श्रुती म्हणल्या, वेदाचे मंत्र म्हणले. ती ब्रह्मसभा, सगळे ब्रह्मवृंद, पंडित, शास्त्री अचंबित झाले. चमत्कार झाला म्हणून त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं काहूर माजलं, कारण या मुलांचा आपण अपमान केलाय आणि या मुलांकडे तेवढं सामर्थ्य, शक्ती आणि सिद्धी आहे. नतमस्तक झाले. पण ज्ञानदेवांनी आपला गौरव व्हावा म्हणून हा प्रसंग त्या ठिकाणी घडला नाही. तर ज्ञानदेवांना ईश्वर सर्वव्यापी आहे, सर्व अंतर्यामी आहे. या अनुरेणूमध्ये ईश्वर आहे. ईश्वर विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. ही अनुभूती, भक्ती संप्रदायाची जी अनुभूती आहे, ती शब्द ज्ञानांच्या अंतरंगात ठसवण्यासाठी ज्ञानदेवांनी ही घटना त्या ठिकाणी घडून आणली. म्हणून ज्ञानदेवांनी भक्तीची व्याख्या करताना ज्ञानदेवी तथा ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड ओवीचं चिंतन मांडले. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आपल्या अंतःकरणातलाच परमात्मा, सर्वव्यापी असलेला परमात्मा प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात तोच परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे आणि त्याची पावती दृश्य रूपाने ज्ञानदेवांनी त्या पैठणच्या या प्रसंगामध्ये घडून आणली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, की त्यांची कीर्ती या महाराष्ट्र भूमीमध्ये पोचली. अलंकापूर क्षेत्रामधून ती भावंड यायच्या आधीच त्याची खबर अलंकापूर क्षेत्रामध्ये झाली. येता येता तो रेडाही बरोबर आला. पण त्या रेड्याने त्याचं इहलोकातलं जीवन आळ्याच्या क्षेत्री संपवलं आणि त्या रेड्याची समाधी श्री क्षेत्र आळे जुन्नर तालुक्यामध्ये आजही ती समाधी आणि ते समाधीचं मंदिर त्या ठिकाणी. ही मंडळी अशी अलंकापूर क्षेत्रामध्ये आली आणि आल्यानंतर पंढरी क्षेत्रामध्ये जाण्यापूर्वी अशी एक कथा सांगितली जाते की नामदेव महाराज अलंकापूर क्षेत्रामध्ये आले. या सर्व मंडळींनी त्यांना आपल्या घरी बोलवलं आणि बोलवल्यानंतर निवृत्तीनाथांनी नामदेव महाराजांच्या चरणी मस्तक ठेवलं. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. केली प्रदक्षिणा वंदिले चरण, झाला अभिमान नामयासी.
नामा म्हणे काय बंधू यांचे चरण, अंगे परब्रह्म मजपाशी. नामदेवराय स्वतः वर्णन करताय की निवृत्तीनाथांनी प्रदक्षिणा केली, माझ्या पायावर मस्तक ठेवलं. ज्ञानदेव, मुक्ताबाई हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. पण मी पुन्हा त्यांचं प्रतिदर्शन घेतलं नाही, कारण माझ्या अंतरंगामध्ये अहंकार होता की मी परब्रह्माचा सखा आहे, पंढरी क्षेत्रामध्ये देवाच्या समीप राहतोय, देव माझ्याशी बोलतोय. हा सूक्ष्म अहंकार माझ्या अंतःकरणामध्ये असल्या कारणाने मी पुन्हा निवृत्तीनाथांच्या चरणी मस्तक ठेवलं नाही. हा भाव स्वतः निवृत्तीनाथ नामदेव महाराज वर्णन करतायत. पुढे गोड प्रसंग आहे, पण या प्रसंगाच्या आधीचा एक प्रसंग फार महत्वाचा आहे की जो या भागवत संप्रदायाचा उद्धारक करता जो आहे संत ज्ञानदेव, त्या ज्ञानदेवांच्या जीवनामध्ये असा एक क्षण आला बाबांनो, की ज्या क्षणामध्ये की ज्ञानदेव निवृत्ती मार्गाला तयार झाले आणि या जगतापासून दूर जावं ही भावना त्यांच्या अंतःकरणात झाली. आणि ती अंतःकरणातली भावना जी झालेली होती त्यापासून आदिशक्ती मुक्ताईने ज्ञानदेवांना परावृत्त केलं. सिद्धपेठाच्या आपल्या झोपडीमध्ये त्यांनी दरवाजा बंद केला आणि दरवाजा बंद केल्यानंतर ओक्साबोक्शी रडू लागले. मुक्ताई दादा 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 म्हणून हाक मारते. मुक्ताई हाक मारते, ज्ञानदेव दरवाजा उघडत नाही, रडतायत. पण ज्ञानदेवांपेक्षा 4 वर्षांनी छोटी असलेली मुक्ताई, तिचा अंदाजे वय असेल 8 ते 9 वर्ष. ज्ञानदेवांचं वय त्यावेळेस 12 ते 13 वर्षाचं असेल. आणि या छोट्या वयामध्ये मुक्ताईला आत्मभान झालं. आणि ज्ञानदेवांना सुद्धा तिने आत्मजागरण करून दिलं. मुक्ताई दादा रडतोय म्हणून रडली नाही, ती सावरली. आणि सावरलेल्या मुक्ताईने रुदन न करता ज्ञानदेवांशी सुखाचा संवाद साधला. एक बौद्धिक, ज्ञानदेवांना उपदेश म्हणणार नाही मी, पण मुक्ताईचा आणि ज्ञानदेवांचा बौद्धिक संवाद झाला, ज्ञानाचा संवाद झाला, जगताच्या कल्याणाचा संवाद झाला. आणि मुक्ताईने ज्ञानदेवांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा संत म्हणून जर ज्ञानदेवांना कोणी संबोधला असेल तर मुक्ताईने संबोधलं. आणि मुक्ताई ज्ञानदेवांना म्हणते, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे वावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवा, जग जरी रागाने आग ओकत असेल तरी संतांनी पाणी होऊन शीतल जलधारा जगतावर वर्षवल्या पाहिजे. आणि जगाची जी तप्तता आहे, अग्नीची जी तप्तता आहे, ती तप्तता नष्ट करून शीतलता जगाला देण्याचं कार्य हे संतांनी केलं पाहिजे. आणि संतांचा सर्वोच्च गुण काय? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. त्याच्या अंतःकरणात जगताच्या प्रति दया आहे, त्या ज्याच्याकडे क्षमा आहे तोच संत आहे. आणि हेच ज्ञानदेवांचं आत्मजागरण मुक्ताईने केलं. आणि हाच खऱ्या अर्थाने प्रसंग वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माच्या संस्थापनेचा प्रसंग आहे. ज्ञानदेव जर या अलंकापर क्षेत्रातून समाजापासून विन्मुख झाले असते आणि एकांतात जर साधना त्यांचा प्रारंभ झाला असती, त्या भागवत संप्रदायाचा उगमच झाला नसता. म्हणून बहिणाबाई आपल्या अभंगामध्ये या परंपरेचा गोड विस्तार सांगतात. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हे जे मंदिर उभं आहे भागवत संप्रदायाचं, त्याची रचना, त्याचं मूळ कोण आहे? तर ज्ञानदेव. म्हणून हा जो प्रसंग आहे, म्हणून आदिशक्ती मुक्ताईचं स्थान या भागवत संप्रदायाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आढळे पहा. या भागवत संप्रदायाची प्रेरक कोण असेल? ग्रंथ संपदेला गुरुपरंपरेने सद्गुरू निवृत्तीनाथ असतील. पण मी तर असं मानतो की या भागवत संप्रदायाची प्रेरक कोण असेल तर ती मुक्ताई. कारण मुक्ताईने ज्ञानदेवांना आत्मजागरणाची भूमिका मांडली.
म्हणून काल आपण संत जनाबाई पाहिल्यात आणि आज संत मुक्ताई पाहतोय आपण. वय वर्ष 8-9 वयामध्ये हे आत्मभान, ही जगताच्या कल्याणाच्या संबंधीची असलेली आंतरिक वेदना, की जो समाजाकडनं आपल्याला जो तिरस्कार प्राप्त झाला आहे, तो तिरस्कार समाजामधल्या कोणताही आतुशूद्र जीवाला, मानवाला, नवे प्राणीमात्राला सुद्धा तिरस्कार प्राप्त होऊ नये, ही भावना, हीच भावना बाबांनो केवढी विशाल आहे. आज जगतामध्ये आपण पाहतोय की व्यक्ती एकमेकांपासून अलिप्त राहतोय. स्वार्थाने माणसं बरबटलेली आहेत. दुसऱ्याच्या हिताचा विचार माणसं करत नाही, स्वतःच्या हिताचा केवळ विचार करतायत. आपल्या कुटुंब मर्यादित, कुटुंबवत्सल माणसं आहे. अशा अवस्थेमधील जग आहे आणि जगामधील माणसं त्यांची बुद्धी, त्यांची वृत्ती जगताच्या कल्याणाचा विचार केव्हा करतील? पण हा विचार आदिशक्ती मुक्ताईने मांडला. म्हणून ज्ञानदेवांच्या अवतार कार्याची प्रेरणा ही मुक्ताईची आणि कृपा आशीर्वाद सद्गुरू निवृत्तीनाथांचा आहे. म्हणून हे दोन स्तंभ, मुक्ताई आणि निवृत्तीनाथ, हे वारकरी संप्रदायाचे बीजस्तंभ आपण मानले पाहिजे. आणि ज्ञानदेव हे या कार्याचे कारक आहेत. आणि पण कार्यकर्तृत्व त्यांनी आपल्या जवळ घेतलं नाही, कारण ज्ञानदेवांची विनयता एवढी मोठी आहे की सद्गुरू निवृत्तीनाथांच्या संबंधाने ज्ञानदेवांचं अंतःकरण बाबांना केवढं विशाल होतं. आपल्या सद्गुरूच्या प्रती ज्ञानदेव जे आहेत ते ज्ञानदेव फार विशालतेने ज्ञानदेवी ग्रंथामध्ये बोलतायत की तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाच्या नमनाला ज्ञानदेव निवृत्तीनाथांबद्दल फार विशालतेने त्यांचा गौरव करतायत. 14व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांचं फार गोड वर्णन केले. जय जय आचार्य समस्त सूर्यवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. मला या ओवीमधला प्रज्ञा प्रभात सूर्या हा शब्द फार आवडतो. प्रभातीचा सूर्य हा प्रज्ञावान आहे, लक्षात घ्या. ज्ञानदेवांची शब्दरचना, काव्यरचना या तत्वज्ञानाचा, ज्ञानदेवांचा ज्यावेळेस आपण भाव पाहणार आहे त्यावेळेस पाहणारच आहोत. आत्ता फक्त या क्षणी आपण सद्गुरू निवृत्तीनाथांच्या प्रती त्यांच्या अंतःकरणात असलेला जो भाव आहे तो या ठिकाणी प्रगट करून सद्गुरू निवृत्तीनाथांचं तेज काय होतं, त्यांच्या चरित्रातला काहीसा भाग या ठिकाणी आपण मांडतोय. प्रज्ञा प्रभात सूर्या हा शब्द, सूर्य आपल्याला ज्ञात आहे, प्रभात आपल्याला ज्ञात आहे की सूर्योदय म्हणजे प्रभातीचा समय. पण प्रज्ञा शब्दाचा अर्थ बुद्धी, आणि ज्ञानदेवांनी हे तिन्ही शब्द एकत्र आणून प्रज्ञा प्रभात सूर्य या पदाची रचना केली. आपण आजच्या आधुनिक वैज्ञानिक काळामध्ये पाहतोय की छोट्या मुलांना आज सांगितलं जातंय विज्ञानाच्या द्वारे की ज्यांचं वय छोटं आहे, 5, 6, 3, 4 वर्षाची छोटी मुलं आहेत, त्यांच्या मेंदूची वाढ होण्यासाठी, बुद्धीची वाढ होण्यासाठी प्रातःकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये त्या मुलांना ठेवलं पाहिजे. त्यांच्या मस्तकावर सूर्याची कोवळी प्रकाश किरण आल्यानंतर डी जीवनसत्व त्याच्या माध्यमातून मिळतात आणि मेंदूची आणि बुद्धीची वाढ होती. म्हणून बुद्धीची प्रेरक देवता काय असेल तर सूर्याची, प्रभातीच्या सूर्याची किरण आहेत. हा अनोन्य संबंध बुद्धीचा आणि प्रभातीच्या सूर्याचा ज्ञानदेवांनी या पदामध्ये बाबांनो मांडलाय. म्हणून ज्ञानदेव त्या प्रभातीचा सूर्याचं उपमा आपल्या सद्गुरूला देत आहेत, आचार्य म्हणून संबोधतायत. आणि चित्सूर्य संबोधलंय निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांनी चित्सूर्य संबोधले. तया चित्सूर्या श्री निवृत्ती आता नमो मनो पुढती जे बाधका इजत स्तुती बोलाच्या. म्हणून सूर्याची उपमा ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांना दिली. त्याही पुढे जाऊन मी सांगतो की ज्ञानदेवांच्या अंतःकरणामध्ये बाबांनो सद्गुरू निवृत्तीनाथ होते. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसू पाऊले. श्री गुरुची, सद्गुरू निवृत्तीनाथांची पाऊलच ज्ञानदेवांनी आपल्या अंतःकरणात बसवली होती. केवढी गुरुनिष्ठा आहे. सद्गुरू निवृत्तीनाथांचा अधिकार केवढा मोठा असेल तुम्ही लक्षात घ्या. ज्ञानदेव एवढे ज्ञान संपन्न आहेत
आणि त्यांची विनयता आपल्या गुरुप्रती आहे हा भाव जरी आपण बाजूला ठेवला विनयतेचा, परंतु सद्गुरू निवृत्तीनाथांची योग्यता, त्यांचा अधिकार केवढा मोठा होता हे आपल्याला कळेल. म्हणून निवृत्तीनाथांची पावलं याही पुढे जाऊन सांगतायत ज्ञानदेव. या ज्ञानदेवी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये सर्व वंदन केले देवदेवतांना, सरस्वतीला वंदन केले आणि त्यापुढे आपल्या सद्गुरूचं वंदन करताना ज्ञानदेवांनी फार गोड ओवी मांडली. मज हृदयी सद्गुरु जेने तारुलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. ज्ञानदेव सांगतात, अरे बाबांनो, माझ्या हृदयामध्ये माझे सद्गुरू आहेत, सद्गुरू निवृत्तीनाथ, आणि ते सद्गुरू निवृत्तीनाथ माझ्या हृदयामध्ये आहेत. म्हणून विवेक माझा सदोदित जागृत झालाय. विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून विवेक जागृतीचं जे भान आहे ते सद्गुरूशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानदेवांनी सुद्धा, ज्ञानदेव संतत्वाला जे पोचलेत ना, त्याचं ज्ञानदेव स्वतःच कारण सांगतायत की माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत आणि त्या सद्गुरूंनी मला विवेक प्राप्त करून दिला. विवेक शब्दाचा अर्थ साधारणतः प्राकृतामध्ये आपण व्यवहारात जर गेलो तर भान आहे. माणसाला ज्ञान असेल, शास्त्री पंडितांना विद्वानांना शब्द ज्ञान आहे, पण आचरणामध्ये ते ज्ञान येत नाही. याचा अर्थ त्यांच्याकडे भान राहत नाही. जीवन जगताना ती ज्ञानाचं आचरणामध्ये परिवर्तन म्हणजे भान आहे, ते भान नसतं आणि ते भान म्हणजेच विवेक आहे. आणि तो विवेक ज्ञानदेव सांगतायत सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमध्ये माझ्या अंतःकरणात सदोदित जागृत राहिला. म्हणून ज्ञानदेवांनी संत आणि विवेक हे एकरूप शब्द सांगितले. शंभू तेथे शंभिका, चंद्र तेथे चंद्रिका, संत तेथे विवेका, असणे की जी. म्हणून विवेक असला पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाजवळ विवेक आहे. पहा, या संतांनी जो हा भागवत संप्रदाय उभारलाय ना, त्या भागवत संप्रदाय हा विवेकाच्या आधारावर उभा आहे. योग्य काय, अयोग्य काय, नीती काय, अनिती काय, स्वार्थ काय, परार्थ काय आणि परमार्थाची सर्वोत्तम भूमिका जगत कल्याणे, हाच विवेकाचा मूलमंत्र संत ज्ञानदेवांनी संत निवृत्तीनाथांच्या गुरुकृपेने आपल्या सर्वांना मानले. ही अवस्था झाल्यानंतर सद्गुरू निवृत्तीनाथ आणि मंडळी पंढरी क्षेत्रामध्ये गेली आणि पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर नामदेव महाराजांना भेटले आणि नामदेव महाराजांना भेटल्यानंतर फार गोड हितगुज झालं. भगवान परमात्म्याचा सखा असलेला स्वरूपाचं ध्यान हे मला अत्यंत प्रिय आहे. त्याच्याशिवाय माझा जीव कासावीस होतो, मी येऊ शकत नाही. पण पहा, शब्दाचा संतांचा संवाद हा सुखाचा संवाद असतो. निवाडा करण्यासाठी देवाकडे गेले आणि नामदेवरायांना देवांनी सांगितलं की प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती, ज्ञानदेव प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती, आदर करीतसे संगतीचा. अरे नामदेवा, ज्ञानदेव प्रत्यक्ष परब्रह्माची मूर्ती आहे. ती अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. फक्त केवळ आणि केवळ तुझ्या संगतीचा आदर करतायत. ज्ञानदेवांचं हृदय केवढं विशाल आहे पहा. या अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा देवाला प्रिय असलेला, देवाचा सखा असलेला भक्त नामदेव ज्ञानदेवांना अत्यंत प्रिय होता आणि त्यांच्या संगतीचा आदर ज्ञानदेवांनी केला आणि ठरलं तीर्थयात्रेला जायचं. निरोप धाडला आणि चोखा मेळ्यांना सुद्धा मंगळवेड्याहून पाचारण केलं आणि ही सगळं संत मंडळी तीर्थयात्रेला गेली. करत 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 ज्ञानदेव आणि सर्व मंडळी तीर्थयात्रा करत करत काशी क्षेत्राला पोहोचली आणि काशी क्षेत्राला पोहोचल्यानंतर तिथं त्या काशीच्या मनकर्णिका घाटावर मुद्गलाचार्यांचा यज्ञ चालू होता. उत्तर हिंदुस्थानातले सर्व मठाधिपती, आचार्य, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी त्या यज्ञासाठी उपस्थित होती आणि आता अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा म्हणून त्यांच्यामध्ये एकमत होत नव्हतं आणि एकमत न होण्या कारणाने त्या ठिकाणी अशी भूमिका ठरली की हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल त्याला या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान द्यायचा. ही चार मुलं त्या घाटावर यज्ञ कसा चालू आहे म्हणून पाहायला गेली. साधू संतांचं दर्शन होईल
म्हणून त्या ठिकाणी गेली आणि विलक्षण प्रसंग घडला बाबांनो. त्या प्रसंगाचं वर्णन करणं फार शब्दाचं सामर्थ्य कुठल्याही व्यक्तीचं कमी पडेल. त्या हत्तीने संत ज्ञानदेवांच्या गळ्यामध्ये ती पुष्पहार अर्पण केला आणि सर्व मंडळींनी ज्ञानदेवांचा जय जयकार केला आणि त्या यज्ञाचा अग्रपूजेचा मान ज्ञानदेवांना प्राप्त झाला. म्हणून आजच्या चिंतनाला जो आपण अभंग घेतलाय ना, आपण मराठी भाषिक आहोत म्हणून ज्ञानदेव सर्वोत्तम या हिंदुस्थानामध्ये स्थानी आहेत असा अर्थ नाही. तुकोबा ज्ञानदेवांचं वर्णन करताना हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवून वर्णन करत आहे की समग्र हिंदुस्थानमधले शास्त्री पंडित ज्ञानीजन जे काशी क्षेत्रामध्ये जे धर्माचं मूळपीठ आहे त्या मूळपीठामध्ये उपस्थित असताना त्यांनी अग्रपूजेचा मान ज्ञानदेवांना जो दिला ना, त्याचं कारण ते सर्वोच्च ज्ञान संपन्नतेची भूमिका ज्ञानदेवांजवळ आहे. ज्ञानाची प्रज्ञा, ज्ञानाचं तेज त्या गंगेच्या किनाऱ्यावर विलसत होतं. या सर्व शास्त्री पंडितांनी पाहिलं आणि त्यांचा सत्कार केला. म्हणून प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी जे ज्ञानदेवांचं फेट्याचं आपण फोटो प्रतीक चित्र जे आत्ता उपलब्ध आहे ते गुलाबराव महाराजांनी त्याचा दृष्टांत झाला बाबांनो. ते या ठिकाणी सांगणं फार क्रमप्राप्त आहे की त्या सर्व पंडितांनी ज्ञानदेवांचा सत्कार केला आणि जो फेटा बांधला, पगडी बांधली, ती पगडी ज्ञानदेवांना त्या ठिकाणी बांधली आणि ज्ञानांचे सुद्धा ज्ञानदेव गुरु झाले. आणि तोच प्रसंग तुकोबा सांगतायत की ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. आई मात्या पित्यांनी ज्ञानदेव हे नाव ठेवलं, पण प्रत्यक्ष ज्ञान संपन्नता, जगताला वाटणारी ज्ञान संपन्नता त्यांनी प्राप्त करून घेतल्याचं घटना आणि त्याचा समाजावरचा ठसा, तो ठसा त्या ठिकाणी उमटला आणि उमटल्या कारणाने ज्ञानदेवांना हिंदुस्थानमधल्या सर्व पंडितांनी, सर्व समाजाने आपलं गुरुत्व बहाल केलं. तो प्रसंग काशी क्षेत्रात घडला बाबा. याही पुढं ती सर्व मंडळी तीर्थयात्रा करून आली. संतांच्या मेळ्यामध्ये ज्ञानदेवांच्या समेत असे अनंत प्रसंग घडले. काही चमत्कारिक प्रसंग घडले. ज्ञानदेवांजवळ सर्व सिद्धी प्राप्त होती, पण ज्ञानदेव त्या सिद्धीचा उपयोग नाही. सिद्धी समाजाच्या हितासाठी एखाद्या दुसऱ्या प्रसंगात ज्ञानदेवांनी स्वीकारली असेल, पण ज्ञानदेव त्याच्या विरुद्ध होते. ही सर्व मंडळी आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर ज्ञानदेवांच्या जीवनामधला प्रसंग वर्णन केल्याशिवाय, चांगदेवाचा प्रसंग वर्णन केल्याशिवाय ज्ञानदेवांचं जीवनचरित्र पूर्ण होऊ शकत नाही. चांगदेवरायांना ज्ञानदेवांची कीर्ती कळाली आणि चांगदेवरायांच्या अंतःकरणामध्ये तरंग उमटले की अशा सत्पुरुषाच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे. नामदेव महाराज फार गोड सुंदर वर्णन करतात. उपजताच ज्ञानी हे वर्मदानोनी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञान संपन्नता घेऊन जन्माला ज्ञानदेव आले, म्हणून चांगदेव महाराज ज्ञानदेवांच्या दर्शनासाठी आले. पण त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, महाराज तुमचा एवढा मोठा शिष्य संप्रदाय, एवढे आम्ही शिष्य आहे, तुमच्याकडे एवढी सिद्धी, एवढी ऊर्जा, एवढी शक्ती, तुमचं आयुर्मान एवढं मोठं आहे, 1400 वर्ष तुम्ही आयुर्मान झाले, काळाला थांबवण्याची तुमची सामर्थ्य आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या ऐश्वर्यासह ज्ञानदेवांना भेटायला जाय. म्हणून पत्र पाठवायचं ठरलं. मायना काय लिहावं? तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान, चिरंजीव लिहावं तर वयाने छोटा, ज्ञानसंपन्नतेने मोठा. मग त्यांनी ते कोरं पत्र पाठवलं बाबांना. मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानदेव बसलेले होते. शिष्याने पत्र दिलं. ज्ञानदेवांनी कागद कोरा पाहिला, मनात स्मित केलं. मुक्ताईने त्या ठिकाणी हसली. मुक्ताई म्हणले, 1400 वर्ष ज्ञानदेव चांगदेव जगला पण कोरा राहिला. ज्ञानदेवांनी जे स्मित केलं ते म्हणले, मुक्ताई अगं चांगदेव कोरा आहे ही चांगली गोष्ट आहे,
त्याला बोध देत आहे. चांगदेव महाराज अलंकापूर क्षेत्रामध्ये आले आणि आल्यानंतर वाघावर बसून आले, हातामध्ये सर्पाचा चाबूक, त्रिशूळ, त्यांचा शिष्य संप्रदाय घेऊन आले. मुक्ताईला वाटलं की आपलाही भाऊ एवढा मोठा ज्ञानदेव, सर्व विद्या, कला, शास्त्र, ज्ञान याच्यामध्ये पारंगत असलेला आहे, त्यांनी ऐश्वर्या सहित जायला पाहिजे. ज्ञानदेवांकडे हट्ट धरला आणि निर्जीव असलेली, अचेतन असलेली भिंत चालत निघाली आणि अलंकापूर क्षेत्रामध्ये आजही ते स्थान या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी त्या दोघांची भेट झाली. चालत भिंत गेली, निर्जीव असलेली भिंत गेली. म्हणून संत वर्णन करतात या प्रसंगाचं. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चांगदेवाचं गर्वहरण शब्द नाही केला. भ्रांती शब्दाचा अर्थ ही जीवदशा जी आहे, ती जीवदशा नष्ट केली. म्हणून ज्ञानदेव आणि चांगदेवाचा संवाद आहे. चांगदेवाला ज्ञानदेव सांगतायत, हरिपाठामध्ये तो वर्णन ज्ञानदेवांनी त्या भूमिकेचं केलंय. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. अरे चांगदेवा, योग ही साधना, ही सिद्धी, ही उपाधी आहे. ही काय उपाधी? म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी एक ओवी दिली. शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रीचे निमिसे, घातले आहे फासे निसंगाजेने. वैराग्य झालं, घर सोडून गेला साधक, सिद्ध अवस्था प्राप्त झाली, जंगलामध्ये एकटा राहतोय. पण सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मेळा जमवतो म्हटले, शिष्य तयार करतो, मठ स्थापन करतो. आणि ज्ञानदेव सांगतात, अरे चांगदेवा हा फासा आहे, घातले आहे फासे निसंगाजेने. आपली साधना अपूर्ण ठेवतो. या उपाधी शब्द वापरला हरिपाठामध्ये, उपाधीमध्ये राहतो. आणि मुक्ताईला ज्ञानदेवांनी आज्ञा केली, मुक्ताई चांगदेवाला अनुग्रह कर. म्हणून नाथबाबा वर्णन करतायत की अज्ञानासी बोध, सज्ञानासी शुद्धी. अज्ञानासी बोध चांगदेवरायांना मुक्ताईने बोध केला. म्हणून तपाचं सामर्थ्य, सिद्धी किती जरी असेल तरी हरिभक्ताच्या पुढं जीवाला नतमस्तक व्हायला लागतं. ती जीवदशा नष्ट करण्याचं सामर्थ्य भक्त शिरोमणी हरिभक्तामध्ये असतं. हा भाव ज्ञानदेवांच्या या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून नामदेव आणि निवृत्ती नाथ महाराज, ज्ञानदेव महाराज, मुक्ताई यांचं जीवनचरित्र असं अलौकिक चरित्र आहे. या चरित्राचा आजचा हा तिसरा भाग आपण या ठिकाणी आज पाहिलाय. उर्वरित ज्ञानदेवांची संत वाङ्मयाची परंपरा आणि त्याचा विस्तार हा आपण उद्याच्या प्रवचनाच्या पुष्पामध्ये पाहूया. आज याच ठिकाणी आपण थांबू आणि वाणीला विराम देऊ. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु कबीर साहेब की जय. सद्गुरु रामदास बाबा महाराज की